नमस्कार. माझे नाव सौ श्वेता नितीन जाधव, पदवीधर प्राथमिक शिक्षक, अनुदानित आदिवासी आश्रमशाळा पडसरी. मी 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन या निमित्ताने माझ्या वर्गाचा नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापन या विषयावरती चित्रकला स्पर्धा हा उपक्रम घेतलेला आहे. तरी त्या उपक्रमाचे सादरीकरण माझ्या वर्गातील विद्यार्थी आपल्या समोर करतील. माझे नाव सार्थक सागर ठाकूर आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझे मार्गदर्शिका सौ जाधव मॅडम आहेत. मी भूकंपाची खबरदारी चित्र काढले आहे. भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता सैरभर न पळता त्याच जाग्यावर शांत उभे राहावे. जमिनीवर बसावे. टेबल पलंग कोणत्याही एखाद्या फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्यावे आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबावं. तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्याखाली जाऊन बसून दोन्ही हात गुडघ्यांच्या भोवती तुमचा चेहरा राखून ठेवा. माझे नाव आहे जान्हवी अनिता शिंगवा. इयत्ता मी 6वी शिकत आहे. माझे नाव आहे जान्हवी अनिता शिंगवा. मार्गदर्शक सौ जाधव मॅडम. ज्वालामुखी हा लेवाजाचा उदयमुळे होतो. यामुळे जमिनीला मोठ्या भेगा पडतात व लेवाजाचा धूर आग वेगाने बाहेर येते. तशीच उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर येतात. यामुळे मनुष्य व प्राणी यांची हानी होते. ज्वालामुखीच्या डोंगराजवळ जाऊ नये. माझे नाव महेश तुळशीराम निरगुडे आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझे मार्गदर्शन जाधव मॅडम आहे. मी महापुराचं चित्र काढलेलं आहे. महापूर ही संपूर्ण जगात वारंवार वाहणारी नैसर्गिक आपत्ती आहे. वस्ती व राष्ट्रमूल्य एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमीन येणारी नैसर्गिक आपत्ती आहे. पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट वाढते. बरसात पाऊस आला की मोठे प्रमाणात शहरात त्याला आणि निचच्या करताना वाहता पूर्य पडतात. त्यामुळे गटार तुंबतात. पाणी रस्त्यावर पसरतो आणि अस्वच्छतापूर्वक परिसरातील व शहरात घ्यावा याची काळजी टीव्ही मधले ब्रेकिंग न्यूज येतात त्यात महापुरातले त्यांचे ऐका आणि रेडिओ मधले महापूर हे सांगतात त्यांचे पालन करा. महापुराच्या ठिकाणी जवळ जाऊ नये.
हेमंत आवडे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. मार्गदर्शक जाधव मॅडम. मी भूकंपाचा चित्र काढलेला आहे. बुकवॉचमध्ये अचानक कंपन होणे अथवा बुकवॉच अचानक काही अपेक्षा आदळणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ आदळणे, भूगर्भात निर्माण होण्यास धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या भागावर भूपृष्ठावर सर्व दिशांपासून पसरते. घ्यावे याची काळजी. भूकंपाच्या जावे. भूकंपाच्या वेळेस घरात थांबू नये. मोकळ्या जागेवर जावे. टीव्ही सूचनांचे पालन करावे. माझे नाव शैलेश भगवान चौधरी. मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. मार्गदर्शक जाधव मॅडम. मी सुनामीचे चित्र काढलेले आहे. ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रातून असतो त्यावेळी भूकंपामुळे समुद्रात खूप मोठ्या लाटा निर्माण होतात. एक लाट 3-4 मजली इमारती इतकी उंच असते. ह्या लाटा प्रचंड किनाऱ्यावर येऊन धडकतात. या लाटांना सुनामी असे म्हणतात.